थे बातम्या बघणार आहोत। थोडक्यात सुरुवातीची बातमी आहे। श्रावणी सोमवार आहे आणि रात्रीपासूनच भाविकांनी नागनाथाच्या दर्शनासाठी हिंगोलीत गर्दी केलेली आहे। राज्यातूनच नाही तर राज्याच्या बाहेरून देखील देशभरातून इथे भाविक मोठ्या प्रमाणात आजच्या दिवशी येत असतात। राजभवनातील भूमिगत बंकरमधल्या नव्या संग्रहालयाचं राष्ट्रपतींच्या हस्ते आज उद्घाटन होत आहे। 15,000 चौरस फूट परिसरात विस्तीर्ण भूमिगत बंकरमध्ये हे संग्रहालय तयार करण्यात आलेलं आहे। लवकरच हे सर्वसामान्यांसाठी खुलं केलं जाणार आहे। ट्रायनं जानेवारी महिन्यापासून लागू केलेल्या नवीन नियमावली अंतर्गत टीव्ही पाहणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या मर्जीप्रमाणे वाहनांची निवड करण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलं होतं आणि त्यामुळे खरं तर ग्राहकांचं बिल कमी होईल असा दावा करण्यात आला होता, पण प्रत्यक्षात या नवीन नियमावलीमुळे टीव्ही पाहणं पूर्वीपेक्षा अधिक महाग झाल्याच्या तक्रारी येत आहेत। श्रीनगरमध्ये 190 प्राथमिक शाळा आजपासून सुरू होत आहेत। जम्मूतली परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती श्रीनगरच्या उपायुक्तांनी दिली आणि त्यानंतर तब्बल 14 दिवसांनी श्रीनगरमधल्या शाळा सुरू होत आहेत। उत्तराखंडमध्ये पुराचं थैमान सुरूच आहे। प्रतापनगरमध्ये पुलाचा एक भागच अक्षरशः वाहून गेलेला आहे। जनजीवन या सगळ्या पुरामुळे ढगफुटीमुळे विस्कळीत झालंय। पेटती मेणबत्ती ठेवल्यानं फ्रीजचा स्फोट झाला आणि संपूर्ण घर पेटल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातल्या आलासे इथे घडलाय। जैन कुटुंबियांचं घर पेटलेलं आहे। रात्री मेणबत्ती लावून ते सगळे झोपले असताना मध्यरात्री हा स्फोट झालाय। पुराचं पाणी ओसरल्यानंतर साफसफाईसाठी हे कुटुंब घरात आलं होतं। स्फोटाच्या आवाजानं घरातले सगळे सदस्य बाहेर पळाले आणि त्यामुळे सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाही। कोल्हापूर सांगलीत पुरात पत्रकार बांधवांनी सगळ्या घडामोडी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि लष्करासोबत पत्रकारांनी शेवटच्या पूरग्रस्त गावापर्यंत पोहोचून तिथली स्थिती जगासमोर आणली। अशा सगळ्या पत्रकारांसाठी कृष्णा डायग्नोस्टिक संस्थेतर्फे रक्त तपासणी शिबिराचं आयोजन कोल्हापूरमध्ये करण्यात आलं होतं। सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनतेत जनजागृती करण्यासाठी प्रत्येक खासदारानं 150 किलोमीटरची पदयात्रा काढावी या पंतप्रधानांच्या आवाहनाला अनुसरून उत्तर मुंबईचे भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी पदयात्रेला प्रारंभ केलाय। दहिसरमधून पदयात्रेचा दुसरा टप्पा सुरू झाला। राज ठाकरेंची 22 ऑगस्टला ईडीकडून चौकशी होणार आहे। कोहिनूर मिल प्रकरणी ईडीनं राज ठाकरेंना नोटीस पाठवल्याची माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा आजपासून पुन्हा सुरू होते। संत एकनाथ महाराजांच्या समाधीचं पैठणला दर्शन घेतल्यानंतर या यात्रेला सुरुवात होईल। महापुरामुळे ही यात्रा काही काळासाठी थांबवण्यात आली होती। रोहित पवार विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड मतदारसंघातून निवडणुकीत उतरण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते आणि त्यात तयारीच्या माध्यमातूनच कुस्ती स्पर्धांचं त्यांनी आयोजन केल्याची माहिती कळते। या साहेब चषक आंतरराष्ट्रीय कुस्तीच्या महादंगलीला सुरुवात झाली। भारत विरुद्ध इराण यांच्या 6 देशातल्या नामांकित पहलवानांमधल्या दंगल कुस्ती शौकीनांना पाहण्यासाठी मिळणार आहे। कुस्ती परिषदेचे अध्यक्ष शरद पवार देखील इथे उपस्थित होते। करमाळा तालुक्यातल्या राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य रश्मी बागल यांनी शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती दिली आणि त्यामुळे येत्या 20 ऑगस्टला त्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी चर्चा आहे। नाशिकमध्ये इलेक्ट्रिक बसची नाशिकच्या रस्त्यांवर चाचणी नुकतीच घेण्यात आलेली आहे। नाशिक पालिकेअंतर्गत ही बस सेवा सुरू करण्याचा निर्णय झाला आणि त्यानंतर 150 इलेक्ट्रिक बस आता नाशिकमध्ये दाखल होत आहेत। महापुरामुळे कोल्हापुरातल्या आकेवाड गावाला जलसमाधी घ्यावी लागली होती। राज्याचे माजी सहकार मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या गावाला भेट दिली आणि हे गाव दत्तक घेतलंय। पूरग्रस्त भागातल्या शासकीय इमारती, शाळा, समाज मंदिरं त्याचबरोबर पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश आता देण्यात आले। शाळा सुरू होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसकर यांनी दिली आहे। पुणे ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात शाखेच्या पोलिसांकडून शिरूर तालुक्यात एक मोठी कारवाई करण्यात आली। गावठी पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसं इथे जप्त करण्यात आली आहेत। सांगलीमध्ये पूरग्रस्त जनावरांच्या तपासणीसाठी लातूरच्या पशुवैद्यकीय अधिकारी इथे आले होते, पण त्यातल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाल्याची माहिती कळते। नारायण खरोलकर असं या डॉक्टरांचं नाव कळतंय। सोलापूर जिल्ह्यातल्या सिद्धापूर वडापूर गावात भीमा नदीवरचा बंधारा वाहून गेलाय। उजनीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता आणि त्यामुळे कमकुवत झालेला बंधारा त्यात वाहून गेलाय। 15 ते 16 गावातले नागरिक यामुळे अडचणीत आलेत। लातूरमध्ये शासनाचा निषेध करण्यासाठी विनाअनुदानित तुकडीच्या गुरुजींनी चक्क यज्ञ केला आणि या व्यतिरिक्त शाहू फुले आंबेडकरांच्या
शासनामध्ये शिक्षकांचं वाटोळं केल्याचं सांगत त्यांनी आपल्या पदव्यांच्या प्रती यज्ञात जाळून टाकल्यात। नवी मुंबईत गणेश नाईक यांनी स्थानिक युतीच्या नेत्यांना दणका दिलाय। भाजप प्रवेशाआधी युतीच्या नमो पॅनलचा त्यांनी पराभव केलाय। 11-1 अशा फरकानं नाईकांचं डॉक्टर राणे पॅनल विजयी झालंय। नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या निवडणुकीत नाईकांना युतीनं आव्हान दिलं होतं। नागपूर आयुध निर्माणी कामगारांच्या कुटुंबियांनी मोर्चा काढला होता। केंद्र सरकारनं आयुध निर्माणीच्या खासगीकरणाचा निर्णय घेतलाय, ज्याचा विरोध करत युनियनच्या अहवालानंतर कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबासह वाडी महामार्गावर असा मोर्चा काढला। लातूरची बातमी। महानगरपालिकेच्या 83 स्वच्छता कर्मचाऱ्यांनी बेमदत उपोषण सुरू केलं। लाड कमिटीच्या शिफारशीनुसार सेवेत कायम करून घेण्याच्या मागणीसाठी 4 दिवसांपासून 83 कर्मचारी इथे उपोषणाला बसलेत। वाशिममधल्या मानोरा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं, ज्याच्या मोबदल्यासाठी रमेश महाराज यांनी पोहरादेवी इथल्या पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं। हर्णे बंदरात नव्या मासेमारी हंगामाचा लिलाव सुरू झालाय, पण म्हणावी तशी त्याला तिथे अनुकूल अशी परिस्थिती नाही। हंगामाच्या सुरुवातीच्या काळातच मासे मिळत नाहीत, त्यामुळे मच्छीमार बांधव सध्या चिंतेत आहेत। वाशिम जिल्ह्यात गेल्या 15 आठवड्यात रिमझिम पाऊस झालेला आहे। खरीपाच्या सोयाबीन, उडीद, मूग आणि इतर पिकांच्या वाढीसाठी फायदा झाला, पण हा पाऊस पिकांवर मोठी रोगराई घेऊन आला अशी चिंता शेतकरी व्यक्त करतात। कायदेविषयक जागृती करणं आणि कायदेविषयक ज्ञानाचा समाजासाठी उपयोग करण्याची भावना निर्माण करणं आवश्यक असल्याचं मत देशाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी व्यक्त केलंय। राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या अखिल भारतीय संमेलनाचा समारोप कार्यक्रम नागपूरमध्ये नुकताच पार पडला, त्यात ते बोलत होते। पंढरपुरात घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी मागणी करणार असल्याचं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलंय। पीडित कुटुंबियांची नुकतीच त्यांनी भेट घेतली। जालना शहरातल्या काही भागात ट्रिपल सीट चोरट्यांची दहशत पसरली आहे। मध्यरात्री 2च्या सुमारास ही टोळी तोंडाला रुमाल बांधत हातात खंजीर आणि तलवार घेऊन फिरत असते। या सगळ्या घटनेमुळे सध्या नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण आहे। मावळ उर्से टोल नाक्यावर सहकार ग्लोबल कंपनीचा ढिसाळ कामगार समोर आलाय, कारण या टोल नाक्यावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते। वाहन चालक त्रासलेत। रस्त्यांवर 1 किलोमीटरपर्यंतच्या रांगा इथे लागलेल्या दिसत आहेत। जळगावची बातमी। मेहरून तलावात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडाल्यामुळे मृत्यू झालेला आहे। या मुलाच्या कुटुंबियांनी खासगी रुग्णालयातून त्याचं पार्थिव घरी नेलं होतं, पण कायद्यानुसार शवविच्छेदन करणं आवश्यक असल्यामुळे MIDC पोलिसांनी त्याचा मृतदेह रात्री 8 वाजता पुन्हा एकदा रुग्णालयात आणलेला आहे। हिंगोलीतल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या वतीनं वेगवेगळे उपक्रम सुरू आहेत आणि त्यामध्येच मंचक इप्पर यांनी वृक्ष लागवडीसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे। आतापर्यंत 6000 झाडे यात लावण्यात आली आहेत। 15,000 रोपं सप्टेंबरपर्यंत लावली जाणार आहेत। बँकेत कर्ज मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला बँक कर्मचारी गेल्या 6 महिन्यांपासून केवळ भूलथापा देतात, त्यामुळे शेतकरी बँक कर्जासाठी चपला झिजवतात। भंडारा जिल्ह्यातल्या कोथुर्णा गावातल्या कुंडलिक कांबळे यांच्यावर ही वेळ आली आहे। त्यांच्याकडे 10 एकर शेतीचा प्रश्न आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधल्या लोटे MIDC परिसरात नद्यांचं अत्यंत विदारक दृश्य पाहायला मिळतंय। रासायनिक सांडपाणी तिथे खुलेआम सोडलं जात आहे, त्यामुळे सोनपात्रा नदी प्रदूषित झाली। हिरवट लाल रंगाचं पाणी आणि त्यावर तेलकट तवंग नदी पाहायला मिळतोय। औरंगाबादची बातमी। शहरात पुन्हा तोतया पोलीस सक्रिय झालेत। पुन्हा एका वृद्ध महिलेला 2 भामट्यांनी पोलीस असल्याची थाप मारत अंगावरचे दागिने काढून पोबारा केलाय। स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक यांनी CCTVच्या आधारे पुढच्या तपासाला सुरुवात केली आहे। नदीजोड प्रकल्प म्हणजे खिसे ओले करण्याचा राजरोस लुटीचा कार्यक्रम आणि हे वॉटर हार्वेस्ट नाही तर मनी हार्वेस्ट योजना आहे, असा गंभीर आरोप ज्येष्ठ जलतज्ञ प्राध्यापक देसरडा यांनी केलाय। नद्या जोडणं म्हणजे पाण्याचं पाईप फिटिंग करण्याचं सोपं काम नाही, असं म्हणून त्यांनी सरकारचे कान टोचले। खानापूरमध्ये काँग्रेसचे आमदार अंजली निंबाळकर यांचा रुद्रावतार कॅमेऱ्यात कैद झालाय। खानापूरजवळच्या पूल कमकुवत असताना देखील तिथून मोठे टँकर आणि कंटेनर जात होते आणि हे पाहिल्यानंतर त्यांनी मोठ्या कंटेनर चालकांना गोव्याला जाऊ न देता पुन्हा बेळगावच्या दिशेनं परत पाठवलंय। सिंधुदुर्गातल्या आंबोली घाट बंद आहे आणि अनेक अवजड वाहनं खानापूर मार्गे गोव्याकडे जातात। पुण्यातल्या रजत राठी या विद्यार्थ्यांना CA फाउंडेशनच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेला आहे। या परीक्षेत त्याने 400 पैकी 350 गुण प्राप्त केलेत। पुणे भाजपच्या नव्या शहराध्यक्षांची देखील आज घोषणा होतीये।
निवडणुकीच्या तोंडावर होणारी ही निवड महत्त्वाची मानली जाते. पर्वतीचे आमदार माधुरी मिसाळ आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरली मोहोळ या दोघांच्या नावाची या पदासाठी सध्या चर्चा सुरू आहे. अकोल्याची बातमी. जिल्ह्यातल्या विविध शाळांमध्ये 2000 विद्यार्थ्यांनी एकत्र येत शाडू मातीपासून पर्यावरणपूरक इको फ्रेंडली बाप्पाची मूर्ती तयार केली. गणेश मूर्ती तयार करताना प्रत्येक मूर्तीमध्ये तुळशीचं बी टाकण्यात आलं. शीख धर्मीयांचे धर्मगुरू गुरु नानक देवजी यांच्या 505व्या जन्मोत्सवानिमित्तानं एक नगर कीर्तन यात्रेचं आयोजन मनमाडमध्ये करण्यात आलं होतं. मुस्लिम बांधवांचं इतर धर्मियांनी देखील याचं जंगी स्वागत केलं. नागरिक मोठ्या संख्येनं यात सहभागी झाले. मावळमधल्या तळेगाव दाभाड इथे पूरग्रस्तांना आलेल्या महापुराचं संकट दूर करण्यासाठी सामूहिक सत्यनारायण पूजा पार पडली. 1111 दाम्पत्यांनी पुरात सर्व काही गमावलेल्या पीडितांसाठी सुखशांती लाभावी यासाठी परमेश्वराला साकडं घातलं आणि मदतीचा हात पुढे करत एक गाय एक म्हैस पूरग्रस्त पीडित शेतकरी कुटुंबाला देत मदत करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. बातमी. डोंबिवलीतली मधुबन चित्रपटगृहात चित्रपट सुरू असतानाच थिएटरचा स्लॅब कोसळलेला आहे आणि हा स्लॅब कोसळून 2 जण जखमी झालेत अशी माहिती कळतेय. नवी मुंबईतली बातमी आहे. सेक्टर 17 मध्ये वाशीमध्ये एका झोमॅटोच्या महिला कर्मचाऱ्यानं पोलिसांना शिवीगाळ केलेली आहे. बाईक टो केल्यामुळे या महिलेनं धावत जाऊन त्यांना शिवीगाळ केल्याचा हा व्हिडिओ आहे. पूंछमध्ये बॉर्डरचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणपतीची मूर्ती कुर्ला इथल्या श्री सिद्धिविनायक गणेश चित्रशाळेत तयार होत असते. यावर्षी तिथे तणावाची परिस्थिती आहे जम्मूमध्ये आणि असं असलं तरी देखील हा उत्सव तिथे जल्लोषात साजरा होणार आहे. काही दिवसातच ही मूर्ती तिकडे रवाना केली जाईल. भिवंडी महानगरपालिकेच्या विद्युत विभागाच्या दुर्लक्षामुळे पथदिव्यांचे पोल धोकादायक स्थितीत आहेत. धामणकर नाका इथे हा खांब रोडवरच कसा कोसळला आपण बघतोय. ओला उबरची सेवा देणाऱ्या चालक मालकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आणि त्यासाठी शिवसेनेच्या शिववाहतूक सेनेमध्ये हे चालक मालक सहभागी झाले. आपण शिवसेनेच्या माध्यमातून या वाहतूकदारांच्या समस्या सोडवणार असल्याचं आश्वासन शिववाहतूक सेनेचे अध्यक्ष दीपक महेश्वरी यांनी दिले. बातमी. बदलापूर आणि आसपासच्या परिसरातून 1000 सदस्य सांगली आणि कोल्हापूरच्या दिशेनं रवाना झालेत. श्रमदान करण्यासाठी ही पथकं रवाना झाली आहेत. येऊरमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या संरक्षित वनक्षेत्रात मसन्या ऊद मांजराला एका व्यक्तीनं आपल्या घरात लपवून ठेवलं होतं. याची माहिती मिळाल्यानंतर वनपरिक्षेत्रातल्या अधिकाऱ्यांनी येऊर गावातल्या महेंद्र कुपाने यांच्या घरी छापा टाकला आणि या मांजराची सुटका केली. बातमी. दिव्याची महिला रिक्षा चालकाला मारहाण करण्यात आल्याचा हा प्रकार बघतोय आपण. 3 जणांनी या महिला रिक्षा चालकाला मारहाण केल्याची माहिती कळतेय. विनायकराव देशमुख यांनी ग्रामपंचायतीसमोर सध्या बेमुदत उपोषण सुरू केलंय. सलग 5 दिवस होऊन गेलेत. ग्रामपंचायत प्रशासनानं त्यांच्या उपोषणाची अजूनही दखल घेतलेली नाही. आयुष्मान भारत योजनेच्या फेरसर्वेक्षणासह इतर मागण्यांसाठी त्यांचं हे उपोषण सुरू आहे. नाशिकमध्ये सिन्नर भागात बिबट्याचे 2 बछडे मृतावस्थेत आढळलेले आहेत. अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त होतोय. सिन्नरच्या डोबेर गावाजवळची घटना आहे. छत्तीसगडमध्ये एका व्यक्तीनं महिलेला फरफटत घराबाहेर फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. घराबाहेर जायला नकार देणाऱ्या महिलेला व्यक्तीनं अमानुषपणे बाहेर ढकललंय. या महिलेला बाहेर फेकणारी व्यक्ती शाळेच्या मुख्याध्यापिकेचा पती असल्याचं कळतंय. पीडित महिला हॉस्टेलमधली सफाई कर्मचारी आहे. आपल्या 3 महिन्यांच्या मुलासह ती हॉस्टेलमध्ये राहत होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्याची नोंद केली आहे. बंगळुरूमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हची अत्यंत धक्कादायक घटना, भीषण घटना सीसीटीव्हीमध्ये आपण पाहतोय. मद्यधुंद कार चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. कार थेट रस्त्यावर फुटपाथवर गेली आहे. या अपघातात 7 जण जखमी झालेत. मद्यधुंद कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची चौकशी सुरू आहे. तिहेरी तलाकच्या मुद्द्यावरून अमित शहांनी काँग्रेसवर सडकून काल टीका केली. काँग्रेसनं मुस्लिमांचं तुष्टीकरण केल्यानं तिहेरी तलाक रद्द करण्यासाठी इतकी वर्ष लागली. इतकी वर्ष देशात मतांचं राजकारण झाल्यामुळे वाटोळ झालं अशी बोचरी टीका काल त्यांनी केली. माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींची प्रकृती चिंताजनकच आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील जेटलींच्या प्रकृतीबाबत एम्समध्ये जाऊन विचारपूस केली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताकडच्या अण्वस्त्रांची चांगलीच धास्ती घेतलेली दिसते. मोदी सरकारच्या नियंत्रणात असलेली भारताची अण्वस्त्र ही सुरक्षित आहेत की नाही हे जगानं तपासावं असं ट्विट काल त्यांनी केलेलं आहे.
टेस्ट मालिकेतून बाहेर पडलेला आहे. मालिकेच्या चौथ्या दिवशी आर्चरचा बाउन्सर त्याला लागला होता आणि त्यामुळे त्याला दुखापत झाली होती आणि त्यामुळे तो मैदानातच कोसळला होता. स्वित्झर्लंडमध्ये जागतिक बॅडमिंटन स्पर्धा सुरू होते. दमदार कामगिरीसाठी भारताकडून पी.व्ही. सिंधू त्याचबरोबर किदंबी श्रीकांत सध्या सज्ज झालेत. प्रियांकानं तिच्या दिराच्या बर्थडे पार्टीमध्ये घातलेल्या ट्रान्सपरंट गाऊनची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे आणि सध्या ती वेगवेगळ्या ड्रेसिंग स्टाईलमध्ये कायमच चर्चेत असते.